एकदा नाही अनेक वेळा आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले चीफ सेक्रेटरी जे आहे त्यांनी लक्ष द्यावं, सगळ्यांना सारखी न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे. एखाद्या विभागाला जास्त एखाद्या विभागाला शून्य असं होता कामा नये. 2 वेळा मुख्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. चीफ सेक्रेटरीना सांगण्यात आलं. आता चीफ सेक्रेटरी बदललेले आहेत, आमच्यात भगिनी तिथे आलेल्या आहेत, पण त्या सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये हजर होतात. काय करतायत त्या? मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही, ज्यांना द्यायचे त्यांनी द्या, सगळ्यांना व्यवस्थित द्या. आता पहा पान क्रमांक 17 मागणी क्रमांक ZD3 काय आहे? सारथीसाठी जे आहे 515 कोटी रुपये दिले, द्या, आणखीन द्या. पार्टीसाठी 500 कोटी, आनंद आहे. परंतु मंत्री महोदय महाज्योती आम्ही नेहमी सांगतो 54% आहे, त्याच्यामध्ये आता आणखीन मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे आणखी वाढले पाहिजे की नाही. 325 कोटी का? बाकीच्यांना 500 कोटीच्या वरती आहे. महाज्योतीला तुम्ही काय करता मंत्री महोदय? हे जे सारथी बार्टी पुढच्या आणखी सांगतो मी तुम्हाला. सारथी बार्टीमध्ये सारथीला 515 उत्तम, बार्टीला 500 उत्तम, महाज्योतीला 325 का? आपलं ठरलं ना सगळ्यांना न्यायाची वागणूक द्यायची, मग हे असं का होतं? अध्यक्ष महोदय नंतर पुन्हा एकदा सांग, सारथीला मुख्य कार्यालय, वसतिगृह, प्रशिक्षण इमारती या एकूण इमारतीसाठी जे आहे 1360 कोटी रुपये मंजूर केले. कोल्हापूरच्या शाहू महाराज संग्रहालय, मुला मुलींचे वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र उत्तम गोष्ट आहे, माझं सपोर्ट आहे. 1188 कोटी रुपये. अशा रीतीने बांधकामासाठी 2548 कोटी रुपये मंजूर केले, उत्तम, ते व्हायलाच पाहिजे. परंतु याउलट महाज्योतीला नागपूरमध्ये जागा घ्यायच्या वेळेला सुद्धा इतरांना 1 रुपयाने दिल्या, महाज्योतीला म्हणता 29 कोटी रुपये टाका. 6-8 महिने ते लटकलं, नंतर काय झालं माहित नाही. परंतु आता सुद्धा त्यांनी त्या मुख्यालयासाठी 90 कोटी मागितले, दिले फक्त 30 कोटी रुपये.